पाय पाळण्यात दिसतात ही म्हण तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये, पण काही मुलांचे पाय लवकरच पोलीस स्टेशनात सुद्धा दिसायला लागतात. आपल्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे म्हणून एक आई जाऊन पोहोचली आहे पोलीस स्टेशन मध्ये. आता बघूया तिच्या मुलानं काय गुन्हा केलाय आणि तिला न्याय मिळतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. मार दिया जाए के छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. मी इंस्पेक्टर घोरपडे, मेरे को देख के बड़े बड़े लोग गिर पड़े. मी 365 दिवस 24,012 महिने सतत काम करत असतो, घरी जातच नाही. म्हणजे काय घरी गेलो का नाही माझी बायको लई वैतागती, मला लई ताण देती. म्हणती तुम्हारे साथ वाले सब इंस्पेक्टर हो गए और तुम अभी भी सब इंस्पेक्टर हो. पण आता माझ्या हातामध्ये जबरदस्त केस आलेली आहे. तुम्हाला सांगतो एका आमदाराला एका माती फिरून बूट फिरून आणलेला आहे. फेकून आणला त्याला मी आत घेतला, त्याला असा सटकून काढला का नाही बूट मारी त्याला. माझं प्रमोशन नक्कीच आहे आता. हा चकणीच्या मेली चौकीत आके मुलाला सोडवायला आली. चकणीच्या मेली चौकीत आके मुलाला सोडवायला आली. सोडा 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 त्याला, सोडा 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 लवकर सोडा. सोडा 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 त्याला, सोडा 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 लवकर सोडा. चकडा आहे मुलगा माझा, रंगानं तो काळा आहे. चकडा आहे मुलगा माझा, रंगानं तो काळा आहे. सभेमध्ये आमदार आला, त्यानं बूट फेकून वरीला. तर त्या बुट्ट मारायची माऊली काय तू? हो, मीच त्याची आवली. बाई फारच आवली दिसते. छोड़ दो मेरे लाल को, छोड़ दो. लाल काय त्याला काळा निळा हिरवा पांढरा पिवळा चांगला सतरंगी केला मी. तुम्ही केला सतरंगी? मग तुम्ही केला सतरंगी? मग तुम्ही केला? पैसे काढा, पैसे काढा, तिकिटाचे पैसे काढा. ओ तो नाही खरं तर त्याला चांगला मारून ना त्याची सतरंजीच करणार होतो. सतरंजी काय हो, घरी खूप चटे. काय करायची सतरंजी? माझा मुलगा निरपराध आहे कुडमुडे साहेब. कुडमुडे नाही माझं नाव घोरपडे. हा काय? घोरपडे. सॉरी. चकणी मेली. साहेब मध्येच चो घाला. चकणीच मेली नाही, मेली बरोबर चो घाला. चकणी मेलीच. मेलीच्या आधीच चो घाला. चकणीचं मेली. चकणीचं मेली. आणि जरा नीट तोंड सांभाळून बोला. माझा मुलगा निरपराध आहे, त्याला सोडा साहेब. त्यानं काही चुकलेलं नाही साहेब, निरपराध आहे, त्याला सोडा साहेब. हे काय करताय तुम्ही? तोंड सांभाळून बोलते साहेब. तुमच्या त्या पोराने आमदाराला बोट फेकून हाणलाय. नाही साहेब, नाही काय झालं माहितीये काय? म्हणजे ना त्या आमदाराच्या समोर की नाही एक टेबल होता आणि त्याच्यावर एक झुरळ होतं. माझ्या लेखाने की नाही त्या झुरळाला बरोबर पाहिलं आणि असा नियम धरला. हे बघा असा, आणि तो बरोबर त्या आमदाराला. आता तर सोडणारच नाही मी त्याला. असं करू नका साहेब. भर चौकीत मी तुम्हाला पदर पसरून भीक मागते साहेब. सोडा माझ्या लाल सोडा. लाल तो तर दिसायला काळा आहे. काळ्याची आईची विनंती आहे साहेब, विनंती. सोडा माझ्या लेकराला, सोडा माझ्या काळूला, सोडा माझ्या बाळूला. हो बाई, मी फक्त काळूला अटक केली, आता बाळू कोण? नाही साहेब, काळूच माझा बाळू असा. अच्छा. माझा काळू बाळू असला ना तरी, काळू असला तरी माझा पोटचा गळू साहेब. माझ्या काळूला, माझ्या बाळूला, माझ्या काळूला, बाळूला हात गाडा मला. आईला सोसना दुरावा, आईला सोसना दुरावा. हो बाई एक चमत्कार झाला बाई. तुमचे डोळे सरळ झाले. साहेब, संकटात तुम्हा लोकांचे डोळे तिरळे होतात साहेब, तसे आमचे डोळे सरळ होतात. माझ्या बाळूला, माझ्या बाळूला, माझ्या काळूला, बाळूला हात गाडा मला. मला अजिबात
सोडता येणार नाही त्याला. बाई माझे हात बांधलेले, तुम्हाला सांगितलं ना आई सपाट. आईच असेल तुमची साहेब. हात एवढे मोकळे तरी हात बांधले. अहो म्हणजे कायद्याने बांधलेले आहेत बाई. बरं मला एक गोष्ट सांगा, तुमच्या पोराने आमदाराला बूट मारला कसा? एक मिनिट तसेच थांबा. आता तर अजाबात सोडला नाही जोपर्यंत मला कारण कळलं नाही त्यांनी बूट का हाणला. आता कारण साहेब हे बघा, तुम्हाला एखादी मुलगी आवडली हा का तुम्ही डोळा मारता साहेब? आता म्हणजे काय म्हणजे साहेब आता आम्ही चकडे होत ना साहेब, म्हणजे काय मारणार ना साहेब, म्हणून मग काय सभेतलं भाषण त्याला जाम आवडलं साहेब. मग आमदाराला डोळा तर मारता येत नाही साहेब, म्हणून मग त्याने बूट फेकून मारला. म्हणजे कमाल आहे. खुश होऊन बूट फेकून मारला. अहो रोज रात्री मी उशिरा घरी जातो म्हणून माझी बायको मला लाटण्याने मारते, झाऱ्याने मारते. म्हणजे ते काय माझ्यावर खुश असते का? अरे नाही नाही, कसं आहे माहितीये का साहेब, प्रेम व्यक्त करण्याचं ना एक वेगळी पद्धत आहे. मी पण खरं असेल बरं का. मी तुम्हाला सांगतो माझ्या बायकोने मला झाऱ्याने हाणलं ना का ती सारखी यार झाऱ्या मारते. मी म्हणजे खरं माझ्या बायको मुद्दा तुमच्या बायकोचा नाही, मुद्दा माझ्या मुलाचा. सोडा का माझ्या मुलाला. त्याला तर मी अजाबात सोडणार नाही, अजाबात सोडणार नाही. प्रमोशनची शेवटची संधी आहे ती, असं कसं सोडेन मी त्याला? साहेब माझं पोरगा लय लकी आहे बरं का. कसं? म्हणजे ना, म्हणजे ज्याला हात लावले की नाही त्याचं सोनं करतो. म्हणजे कसं? बघा त्या आमदाराला त्यांनी बूट फेकून मारलं बरं का, आणि त्या आमदाराला लगेच खासदाराचं तिकीट मिळालं. एका रात्रीत तो खासदार. म्हणजे ज्या कंपनीचं त्याने बूट फेकून मारलं का नाही, त्या कंपनीचे बूट असं सट्टा सट्टा फी विकले गेले एका रात्रीत. काय म्हणता? ज्या न्यूज चॅनल वर ही न्यूज झाली का नाही, ती चॅनल एका रात्रीत फेमस झालं लगेच. काय म्हणतो बाई? बाई मी तुमच्या पोराला सोडतो, पण तुम्ही त्याला मला बूट फेकून हाणायला सांगा. अयो का? मला एका रात्रीत इन्स्पेक्टर व्हायचंय. माझ्या पोराला सोडणार तुम्ही साहेब? सोडणार. 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 आनंद पोटात माझ्या मावना मावना, आनंद पोटात माझ्या मावना मावना, समजून घ्या आमच्या भावना भावना, समजून घ्या आमच्या भावना भावना. वाच ना गेले वाच. बस आता बस. मायाळू आईला बघून सगळ्यांनाच आपले मायाळू मित्र आठवले असतील, त्यांच्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या असतील. मग आता बघूयात या मायाळू आईला आणि या दयाळू इन्स्पेक्टरला काय कमेंट्स मिळत आहेत. महेशजी. मंगेश आणि विशाखा, थोडी तुम्हाला स्क्रिप्टची जर साथ मिळाली असती ना तर तुमचा हा ऍक्ट माइंड ब्लोईंग झाला असता. पण एनिवे इट वॉज व्हेरी गुड. बोथ ऑफ यू हॅव डन व्हेरी वेल. कीप इट अप. ऑल द बेस्ट. हो स्वप्नील मला असं वाटलं की ऍक्ट थोडा मोठा झाला. जर हाच ऍक्ट एक 1.5 मिनिटं छोटा असता तर तो आणखीन वॉटर टाईट होऊ शकला असता आणि मग तो आम्हाला जास्त फनी वाटू शकला असता, असं माझं पर्सनल ऑब्झर्वेशन. पण ऑल इन ऑल ग्रेट एफर्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. कमेंट्स तर चांगल्या मिळालेल्या आहेत. आता बघूया तुम्ही ज्यांना चॅलेंज केलंय त्यांचं काय मत आहे. कुशल. परफॉर्मन्स सॉलिड झालं, मी स्वतः एन्जॉय केला. पण तुरे मला मिळावेत अशी माझी इच्छा आहे. 3 तुरे यांना मिळणार असं यांचं मत आहे. आता बघूयात किती गुण मिळतात आणि खरंच तुरे कुणाला मिळत आहेत. स्वप्नील सर. अत्यंत रसिकतेने सांगतो की कुशलचं म्हणणं मला पटलेलं आहे. 9 गुण दिलेले आहेत, पण अजून गुण बाकी आहेत महेश सरांचे. महेश सर. I don't know how you read my thoughts. 9 गुण, 18 गुण म्हणजे तुरे तुमचे.